and students, today we are going to study about the next part, huh? That is unit number 1.3 that you are looking on the screen. In the last period we have completed all the activities with all examples about the on to the Sumit unit number 1.2. On to the Sumit we reached the top, written by Tenzing Norgay. We have completed this unit with all angle, with all activities, and with completing this unit, today we are going to discuss about page number 25 and unit number 1.3, the call of soil, a scent of rice. This unit is so interesting and useful unit for our life and food or diet, especially unit is important for the diet we are eating, which is important or which is not important for eating. That is total focus of the unit is on the diet, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक डाएट. तर या युनिटमधून आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर वेगवेगळे आपण जे आहार घेतो त्या आहारातून आपल्याला सेंद्रिय कसं उपयोगाचं आहे आणि की केमिकल्स वगैरे कसे घातक आहेत याविषयी हे आपल्याला युनिट दिलेलं आहे. तर या युनिटमधून रायटरनं आपले जे आहेत इथले, तर याचे रायटर्स काय सांगतात, तर या युनिटचे रायटर जे आहेत आपले ते रायटर ह्या युनिटबद्दल व्यंकट अय्यर हे भाताची, सुगंधी भाताची शेती आणि त्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज किंवा जाती भाताच्या, राईस व्हरायटीज ज्या आहेत त्या आपल्याला ठराविक, तुम्हाला मला बी माहिती आहेत आपल्या इकडे जे आहेत ते आंबेमोहोर वगैरे वगैरे, किंवा जे राईस आपल्याला आता जे माहीत आहेत ते सगळे राईस आणि त्या राईसबद्दल अ सेंट ऑफ राईस, द कॉल ऑफ सॉईल अँड सेंट म्हणजे सुगंध, भाताचा सुगंध. तर थोडक्यात काय, तर कॉल ऑफ सॉईल म्हणजेच मातीची साद आणि तांदूळ जो आहे त्याचा सुगंध. तर याविषयी आपण हे युनिट बघणार आहे. तत्पूर्वी वी आर गोइंग टू सी अबाउट द रायटर ऑफ द टॉपिक. द रायटर व्यंकट अय्यर. what is going to say in this unit, the text is about the writer's attempt to find good variety of traditional rice. एक चांगल्या प्रकारचा राईस, भात जो आहे, तांदूळ आहे, तो त्याच्या कशाविषयी लिहितो, तर अटेम्प्ट टू फाइंड, शोधायचं आहे. काय शोधतोय, गुड व्हरायटीज ऑफ ट्रॅडिशनल राईस, भाताच्या चांगल्या परंपरागत जुन्या प्रकारचे जे भाताचे, अजूनही तुम्ही बघा काही भात घरामध्ये शिजायला टाकला तर घरात सुगंध सुटतो. तर तशा काही जुन्या ज्या व्हरायटीज आहेत की ज्याच्यामध्ये दिसायला थोडा नॉर्मल असेल, तुम्ही पण या युनिटमधून एक लक्षात घ्यायचं की दिसायला आपल्याला थोडा भात चिकट असेल किंवा पिंक असेल, दिसायला अट्रॅक्टिव्ह नसेल, पण सुगंध आणि त्याची चव जे आहे किंवा पोषकत्व आहे ते आपल्याला महत्त्वाचं असतं. तर तशा दृष्टीतनं ती व्हरायटी कशी त्याने शोधायचा प्रयत्न केला रायटरने ते दिलेलं आहे. अटेम्प्ट टू फाइंड द गुड व्हरायटी ऑफ ट्रॅडिशनल राईस टू ग्रो. एक परंपरागत भात कसा त्याच्या जाती लागण करायची, आणि ॲज अगेन्स्ट द हायब्रिड युज्ड बाय द अदर फार्मर्स. जे आता हायब्रिड शेती करतात ना, तांदळाच्या हायब्रिड जाती, लवकर येणारा वगैरे. तर तुमच्या आमच्या सगळ्या माहितीसाठी असू द्या की आपल्याला हे पिकं वाढीसाठी पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड्स आहेत ना, ते डेंजरस टू अवर हेल्थ आहेत. उदाहरणार्थ आपण पिकाला वाढीसाठी युरिया मटेरियल वगैरे घालतो, पण ते पिकासाठी चांगलं आहे, पण डेंजरस टू अवर हेल्थ. तर असं रासायनिक खतं न घालता पारंपरिक शेतीनं कसं जुन्या ज्या व्हरायटीज आहेत सुगंधी, त्याविषयीचं ह्या युनिटमधून फोकस केलेला आहे व्यंकट अय्यर यांनी. तर पुढं काय म्हणतात ते बघा.
ही परस्युएस द मॅटर, लोकांना ते विनंती करतोय किंवा टू चेंज द ॲटिट्यूड ऑफ माइंड किंवा पाठपुरावा करतोय मॅटर टिल ही अल्टिमेटली रिचेस हिज गोल. तो इतका स्वतःचा पाठपुरावा करतो की आपलं ध्येय आहे की व्हरायटी ऑफ ट्रॅडिशनल राईस आणि त्या व्हरायटी मिळवायचं. मग त्या मॅटरपर्यंत तो म्हणजेच जुन्या व्हरायटी आपल्या भाताच्या लावायच्या आणि ते मिळवायच्या, त्याच्या ध्येयापर्यंत तो कसा रायटर पोचतो इथं याविषयी उल्लेख आहे. द रायटर प्रोपागेट्स ऑर्गॅनिक फार्मिंग. प्रोपागेट्स म्हणजे प्रोपागंडा म्हणजेच प्रचार. एक सेंद्रिय पद्धतीची इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक. तर इनऑर्गॅनिक म्हणजे रासायनिक शेती सोडून ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय शेतीकडं वळा, असंही त्यांना इनडायरेक्ट सांगायचं आहे. म्हणजेच आरोग्याच्या दृष्टीनं शेती करा. तर फार्मिंग टू एन्श्युअर दॅट द लँड इज नॉट रॅवेज्ड अँड लेड बॅरन बाय द फार्मर ट्राईंग टू मेक लिव्हिंग आउट ऑफ ॲग्रिकल्चर. तर हळूहळू आपण जर रासायनिक शेती केली किंवा नवीन व्हरायटी हायब्रिड व्हरायटी लावल्या तर पीक उत्पादन वगैरे वाढेल, पण हळूहळू जमिनीची सुपीकतासुद्धा कमी होते. तर हे युनिट तुम्ही लक्षात ठेवायचं की एका शेतीमध्ये एकच पीक सारखं सारखं घ्यायचं नाही. चेंज जे आहे तो झाला पाहिजे आणि त्या दृष्टीतनंच आपण आता आपल्या या युनिटमध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये समरी वगैरे मी पुढच्या तासात सांगेन. तत्पूर्वी एक सेंट्रल आयडिया सांगितलं की पुन्हा एकदा सांगतो सेंट्रल आयडिया काय. द टेक्स्ट इज अबाउट द रायटर्स अटेम्प्ट्स म्हणजे प्रयत्न टू फाइंड गुड व्हरायटी ऑफ ट्रॅडिशनल राईस टू ग्रो. चांगल्या व्हरायटीच्या परंपरागत व्हरायटीच्या ज्या भाताच्या जाती आहेत ते वाढवायच्या. ॲज अगेन्स्ट द हायब्रिड युज्ड बाय द अदर फार्मर्स, की जे इतर शेतकरी हायब्रिड शेती पिकवत आहेत त्याच्या विरोधात एक पारंपरिक जी जुनी चांगली चवीची जात आहे तीच कशी वाढली पाहिजे याच्यावर फोकस करतायत. ही परस्युएस द मॅटर टिल द अल्टिमेटली रीच हिज गोल. आणि इतका पाठपुरावा करतात की आपलं गोल जे आहे, कशाचं कोणतं गोल आहे, व्हॉट इज द गोल ऑफ रायटर. तर टू फाइंड द गुड व्हरायटी ऑफ ट्रॅडिशनल राईस टू ग्रो. तर अशा चांगल्या परंपरागत भाताच्या जाती वाढवण्याचं जे गोल आहे, ध्येय आहे त्यांचे, तिथपर्यंत ते पाठपुरावा करतायत पोहोचण्याचा. द रायटर प्रोपागेट्स ऑर्गॅनिक फार्मिंग टू एन्श्युअर दॅट द लँड इज नॉट रॅवेज्ड अँड लेड बॅरन बाय द फार्मर्स ट्राईंग टू मेक अ लिव्हिंग आउट ऑफ ॲग्रिकल्चर. तर बाकीचे जे रासायनिक शेती करतायत ना त्या शेतकऱ्यांना तो सुद्धा ते सांगतायत आणि प्रचार करतायत की जे जुन्या व्हरायटी ज्या आहेत परंपरागत आलेल्या भाताच्या त्याच कशा महत्त्वाच्या आहेत हे या युनिटमधनं ते सांगायचा प्रयत्न करतायत. तर आता आपण पेज नंबर 25 वरती बघूयात. आईस ब्रेकर्स. डिस्कस द फॉलोइंग विथ युअर पार्टनर. मित्रासमवेत चर्चा करा, डिस्कस करा. काय फॉलोइंग सेंटेन्सेस चर्चा करून खालील सेंटेन्सेस पूर्ण करा. वन इज डन फॉर यू, एक तुमच्यासाठी करून दाखवलेले आहे. बिफोर इटिंग ॲपल्स ब्रॉट फ्रॉम मार्केट आय वॉश अँड पिल देम ऑफ. तर आपण मार्केटमधून समजा फळं आणली वगैरे, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की आता इथं ॲपल म्हणलंय किंवा अजून आपण ग्रेप आणतो, द्राक्ष आणतो वगैरे, तर ते खाण्यापूर्वी काय केले पाहिजेत, वॉश केले पाहिजेत. त्याच्यावर केमिकल्स वगैरे स्प्रे मारलेले असतात, पेस्टिसाइड्स इन्सेक्टिसाइड्स असतात, विच आर द डेंजरस टू अवर हेल्थ. म्हणून मार्केटमधून आपण फळं आणल्यानंतर काय केली पाहिजेत, स्वच्छ धुतली पाहिजेत. का तर त्याच्यावर पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड मारलेलं असतं, स्प्रे मारलेले असतात. तर तेच आता मी जे म्हणतो ना, का आय वॉश अँड पिल देम ऑफ, का म्हणून आपण ते करतो, आय वॉश अँड पिल देम ऑफ, स्वच्छ करतो. तर का गेट रीड ऑफ डर्ट अँड पेस्टिसाइड्स. डर्ट म्हणजे घाण वगैरे याच्यापासून सुटका मिळावा, मुक्ती मिळावी. तर अंडरलाईन काय करायचं तिथं आता तुम्ही भरायचं आहे, गेट रीड ऑफ, मुक्ती मिळवायची. कशातून, कशासाठी धुतो आपण, आय वॉश अँड पिल देम टू गेट रीड ऑफ डर्ट अँड पेस्टिसाइड्स. डर्ट म्हणजे घाण, घाण निघून जाण्यासाठी आपण ते धुतो. अँड पेस्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशक बुरशीनाशक जे आपण मारलेले असते ते येऊ नयेत म्हणून धुतो आपण. हे पहिलं वाक्य पुन्हा अंडरलाईन काय करायचं सांगतो. काय तर आय वॉश अँड पिल देम ऑफ, का तर बिफोर इटिंग ॲपल बॉट फ्रॉम मार्केट आय वॉश अँड पिल देम टू गेट
ऑफचा अर्थ टू गेट रीड ऑफ द डर्ट अँड पेस्टिसाइड्स. नंबर सेकंड, इन अ फार्मर्स मार्केट वी फाइंड. इन अ फार्मर्स मार्केट वी फाइंड लोकल ग्रोन फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. इन अ फार्मर मार्केट, शेतकऱ्याच्या मार्केटमध्ये आपण काय बघतो, अंडरलाईन करा, काय, वी फाइंड लोकल ग्रोन फ्रेश फ्रूट अँड व्हेजिटेबल्स, प्लांट्स, सीड्स, मीट, पोल्ट्री, etc. अँड अदर फार्मर रिलेटेड थिंग्स. तर या आपण इन अ फार्मर्स मार्केट, शेतकऱ्याच्या मार्केटमध्ये वी फाइंड आपल्याला काय काय मार्केटमध्ये दिसतं, जे आपण खरेदी करतो त्या सगळ्या गोष्टी मग त्याच सांगायच्या तिथं, काय, लोकल ग्रोन फ्रेश फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, प्लांट्स, त्यानंतर सीड्स, मीट, मटन, पोल्ट्री अँड अदर फार्म रिलेटेड थिंग्स, शेती रिलेटेड काय असतील त्या गोष्टी आपण, तर ते दुसऱ्या पॉईंटमध्ये तिथं डॅश डॅश केले तिथं लिहायचं. गुड अडल्टरेशन मीन्स. आता गुड अडल्टरेशन मीन्स म्हणजे काय, तर ॲडिटेशन ऑफ ॲन इन्फिरियर सबस्टन्स टू फूड आयटम इन ऑर्डर टू इन्क्रीज द क्वांटिटी ऑफ फूड आयटम. तर भेसळ वगैरे आपण म्हणतो अशा प्रकारचं. तर पुन्हा एकदा बघा, गाळलेली जागा काय भरायचं आहे, फूड अल्टरेशन मीन्स म्हणजे काय, फूड अल्टरेशन म्हणजेच आता समजा दुधात पाणी मिक्स केलं जातं, येते का लक्षात तुमच्या, फूड अल्टरेशन, किंवा अन्नात भेसळ केली जाते, तर त्यालाच मग पुढं काय म्हणायचं आहे, तर याचा अर्थ तर ॲडिशन ऑफ ॲन इन्फिरियर सबस्टन्स, कमी दर्जाचे चांगली फळं जे आहेत त्याच्यात काय वाईट फळं मिक्स करणं, म्हणजे ह्याला म्हणायचं फूड अल्टरेशन. तर ॲडिटेशन म्हणजे भर घालणे ऑफ ॲन इंटिरियर सबस्टन्स टू फूड आयटम इन ऑर्डर टू इन्क्रीज द क्वांटिटी ऑफ फूड आयटम. म्हणजे समजा काय खराब सफरचंद आहेत, चांगल्या सफरचंदात काय मिक्स केले की त्याची क्वांटिटी वाढते, असं याला म्हणायचं ते. आता चौथा आकडा बघा, ऑर्गॅनिक फूड इज ग्रोन बाय युजिंग. ऑर्गॅनिक फूड जे आहे ते कसं वाढवायचं, युजिंग नॅचरल फर्टिलायझर्स म्हणजे नैसर्गिक खतं. आता इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक, तर इनऑर्गॅनिक म्हणजे रासायनिक खतं वापरलेली, ते आपल्या डेंजरस टू हेल्थ आहेत. मग ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय पद्धतीनं कशी शेती करायची, तर फूड इज ग्रोन बाय कशी वाढवली जातात, युजिंग नॅचरल फर्टिलायझर्स, नैसर्गिक खतं वापरून. मग कोणती नैसर्गिक खतं, आपल्या शेतातला पालापाचोळा कुजवून त्याचं शेणखत वगैरे आपण कंपोस्ट खत घालतो, तर तसं फर्टिलायझर्स. नॅचरल पेस्टिसाइड्स, लिंबाच्या काड्यापासून, लिंबू किंवा आपलं कडुलिंब त्याच्या पाल्यापासून रस तयार करून ते आपल्याला पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड करता येतं, गाईचं गोमूत्र मारता येतं, हे असं नैसर्गिक पद्धतीनं शेती करायची. तर काय म्हणलं मी, फर्टिलायझर, नॅचरल पेस्टिसाइड्स अँड ट्रॅडिशनल सीड्स. ट्रॅडिशनल म्हणजे परंपरागत आलेल्या बिया, हायब्रिड बी वापरायचे नाहीत, ते आपल्याला आरोग्याला घातक असतात. पाचवा आकडा तिथला जो आहे ई, ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स मीन्स. तर ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणजे नेमकं काय, तर फर्टिलायझर्स ऑफ ऑर्गॅनिक ओरिजिन सच ॲज कंपोस्ट मॅन्युअर किंवा ग्रीन मॅन्युअर, बोन मिल. तर आपण स्वतः रासायनिक खतं न वापरता आपण स्वतःच्या पद्धतीनं गाईचं गोमूत्र, शेण किंवा झाडांचा पालापाचोळा किंवा आता मी सांगितलं कडुनिंबाचं पाल्यापासून, हे असं औषधं तयार करायचे आपल्या आपल्या पद्धतीनं, रासायनिक न वापरता, त्याला म्हणायचं ऑर्गॅनिक फर्टिलायझर. म्हणजेच पुन्हा एकदा सांगतो, ऑर्गॅनिक फर्टिलायझर मीन्स फर्टिलायझर्स ऑफ ऑर्गॅनिक ओरिजिन सच ॲज कंपोस्ट मॅन्युअर, ग्रीन मॅन्युअर अँड बोन मिल. तर हे यामध्ये आपण बघितलं. आता त्यानंतरचं बघा, कम्प्लीट द फॉलोइंग वेब डायग्रॅम. खाली जी दिलेली आहे ती वेब डायग्रॅम कम्प्लीट करा. काय दिलेलं आहे तर वेब डायग्रॅम, राईस व्हरायटीज अवेलेबल ॲट माय ग्रोसर शॉप. तर आपल्या एखाद्या दुकानात भाताच्या व्हरायटीज किंवा जाती कोणकोणत्या असतात, आपण बाहेर जे मार्केटमधून, जनरल रिलेटेड टू क्वेश्चन रिलेटेड टू आवर डे टू डे लाईफ आहे, तर भाताच्या किंवा तांदळाच्या वेगवेगळ्या जाती कोणत्या आपल्या दुकानात ग्रोसरी शॉपमध्ये असतात. ग्रोसरी म्हणजे किराणा दुकानात
मिळतात आपल्याला. तुम्हाला माहिती आहे, मी सांगण्याच्या अगोदर बासमती तांदळाच्या वेगवेगळ्या जाती, जास्मती, काय बासमतीनंतर जस्मिन, त्यानंतर कोलम, त्यानंतर आंबेमोहर, ह्या भाताच्या जाती. अजून आपल्याला HMT वगैरे तुम्ही काय सांगितलं तरी चालतंय, की भाताच्या आपण वेगवेगळ्या जाती ज्या आहेत त्या जाती वेब कंप्लीट करायला सांगितलं. तर पुन्हा एकदा मी सांगतो, राईस व्हरायटीज अवेलेबल ॲट माय ग्रोसर्स शॉप. माझ्या किराणा दुकानामध्ये भाताच्या वेगवेगळ्या जाती कोणकोणत्या असतात. एक जनरल प्रश्न आहे तुमचा आईस ब्रेकर्समध्ये, की आम्ही सगळे दुकानातून तांदूळ आणतो, त्या तांदळाच्या किंवा आपण काही जण त्याला भात म्हणतो, तर भाताच्या किंवा तांदळाच्या वेगवेगळ्या जाती कोणत्या. तर आंबेमोहर आहे, बासमती आहे, जस्मिन आहे, कोलम आहे, HMT आहे. यापैकी तुम्हाला ज्या आठवतील त्या जाती तुम्ही वेब कम्प्लीटला द्या. त्यानंतर खाली जी फर्स्ट दिलं आहे इथं, फाइंड आउट फ्रॉम द ग्रँड पॅरेंट्स ऑर पॅरेंट्स द नेम्स ऑफ व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स दे हॅड इटन इन देअर चाइल्डहूड. तुमच्या आजी आजोबा किंवा वडिलांना किंवा आजी आजोबांना विचारा की त्यांच्या काळात ते कोणकोणते फळं किंवा पालेभाज्या खात होते त्यांच्या लहानपणामध्ये. अँड मेन्शन हाऊ द व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स आर डिफरंट फ्रॉम द वन्स टुडे. आजच्या पालेभाज्या आणि आईवडिलांच्या किंवा आजी आजोबांच्या काळात मिळणाऱ्या पालेभाज्या ह्या कशा वेगवेगळ्या आहेत ते सांगा म्हणलंय किंवा लिहा. तर थोडक्यात काय विचारलंय तुम्हाला, तुमच्या आईवडिलांनी किंवा त्यांच्या बालपणात खाल्लेल्या भाज्या फळे यांची नावे त्यांच्याकडून माहीत करून घ्या आणि हल्लीच्या काळातील भाज्या व फळे कशी वेगळी असतात हे नमूद करा, स्पष्ट करा. तर नेम्स ऑफ द व्हेजिटेबल ऑर फ्रूट, यू हॅव टू कम्प्लीट द टेबल. शेप, कलर अँड टेस्ट. तर इथं तुम्हाला नेम्स ऑफ द व्हेजिटेबल ऑर फ्रूट आहे का नाही, आणि त्यानंतर शेप, त्याचा आकार कसा असतो, कलर कसा असतो, टेस्ट कशी असते. तर त्यांच्या काळात हे तुम्ही आता तुमच्या आईवडिलाला विचारून सुद्धा तुम्ही सांगू शकता की त्यांच्या काळात काय काय ते पालेभाज्या होत्या. नेम ऑफ व्हेजिटेबल आणि फ्रूट. तर ग्रीन कॅप्सियम, व्हाईट ऑर ग्रीन केबीज, व्हाईट कॉर्न, आणि आता टुडे येलो अँड रेड कॅप्सम, पर्पल केबेज. म्हणजे केबेज म्हणजे कोबी, म्हणजे कोबीचा वगैरे पहिला कलर कसा होता, आता कसा होता. तर आता जुन्या काळात असं होतं की ग्रीन कॅप्सम किंवा व्हाईट ऑर ग्रीन केबेज म्हणजे कोबी, व्हाईट कॉर्न, पांढरी मका. तर आता काय झालेलं आहे, येलो अँड रेड कॅप्सम, पर्पल केबेज, पर्पल कलरचं केबेज, येलो अमेरिकन कॉर्न झालं आहे आता पांढऱ्याच्या ऐवजी. न्यू व्हेजिटेबल्स, नवीन पालेभाज्या, अँड फ्रूट्स अवेलेबल इन इंडिया टुडे, ब्रोकोली, बेबी कॉर्न, किवी. हे आता सगळी नवीन आहे. ती सगळी जुन्या काळातली फळं कोणती होती, तर गाजर किंवा कोबीचा कलर कसा होता पहिल्या काळात, मिरच्या कशा होत्या. आता सगळं हे हायब्रिड आलेलं आहे बघा नवीन काळात. आणि मग मी ती तुम्हाला हायब्रिड नावं सांगतोय, तुम्हाला जुनी नावं तर माहीत आहेतच. हां, पण आता ब्रोकोली किंवा बेबी कॉर्न, किवी, त्यानंतर आवेकोडो, हे नवीन नावं सगळे आहेत. त्यामुळं तुम्ही जुनी जी नावं आहेत ती तुमच्या आईवडिलाला विचार, पालेभाज्या तुम्ही कुठल्या खात होत्या, फळं कोणकोणती खात होती, ही नावं तुम्ही विचारून म्हणलं तरी चालेल. आणि नवीन तुम्हाला माहीत असलेली ती द्यायची. म्हणजे आता जुन्या आईवडिलाला विचारलं तुम्ही पालेभाज्या कुठल्या खा, विच व्हेजिटेबल्स यू आर इटिंग इन युअर पिरियड, आईवडिलाला किंवा आजोबांना विचारलं, ते सांगतील तुम्हाला काय, राजगिरा किंवा मेथी, शेपू किंवा पोटॅटो, बटाटा. हे जुन्या काळातले सगळे जे सांगतील, त्याचा कलर कसा होता ते सांगतील. तुम्ही त्यांना विचारा आणि हे टेबल कंप्लीट करा. आणि नवीन जे आता मार्केटमध्ये आहेत हे किवी वगैरे हे सगळं आलेले आहेत, हे तुम्ही आता त्याचा नाव सांगा, किवी, त्याचा कलर कसा आहे ते बघा. हे सगळं कंप्लीट द टेबल विथ शेप, कलर अँड टेस्ट. तर आता आकडा दुसरा बघा.
डिस्कस किंवा यू माइट हॅव लर्न अबाउट ऑर्गॅनिक फार्मिंग. आता सेंद्रिय शेती तुम्हाला माहीत असेल. मेक ग्रुप्स, तुमचे स्वतःचे ग्रुप करा. डिस्कस द डिफरन्स बिटवीन कन्व्हेन्शनल फार्मिंग, कन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिक शेती, अँड ऑर्गॅनिक फार्मिंग, आणि आता हे जे सेंद्रिय शेती, राईट इट डाऊन, त्याचा तुलना करा. कन्व्हेन्शनल फार्मिंग आणि ऑर्गॅनिक फार्मिंग. तर थोडक्यात काय, तर पारंपरिक पद्धतीने केलेली शेती आणि ऑर्गॅनिक म्हणजेच सेंद्रिय शेती यांच्यामधील फरक लिहा. तर आपापसात चर्चा करा आणि पारंपरिक पद्धतीने केलेली शेती, मग पारंपरिक पद्धतीने केलेली शेती म्हणजेच कन्व्हेन्शनल शेती, कन्व्हेन्शनल ॲग्रिकल्चर, आणि ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजेच सेंद्रिय शेती यांच्यामधला फरक स्पष्ट करा. तर तुम्ही स्वतः डिस्कस करू शकता. आता कन्व्हेन्शनल फार्मिंग म्हणजे पारंपरिक शेती कशी होती, तर केमिकल फर्टिलायझर्स वगैरे, युरिया, पोटॅश, त्यानंतर ते 1846, 1026 वगैरे हे जे सगळे आहेत ना, केमिकल्स वापरून करत होते. आणि ऑर्गॅनिक शेती कशी असेल, आता पहिला पॉईंट तुमचा केमिकल फर्टिलायझर्स. कन्व्हेन्शनल फार्मिंगमध्ये केमिकल फर्टिलायझर्स, तर ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये नॅचरल किंवा ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स. आता मी तुम्हाला सांगितलं कंपोस्ट खत वगैरे, हे नैसर्गिक खतं वापरून, म्हणजे त्याची चवसुद्धा सुंदर लागते बघा. ऑर्गॅनिक जर शेती केली आपण आता, म्हणजे सेंद्रिय शेती जर केली, तर त्या रोगराई तर होतच नाही, शारीरिक इजा काय होत नाही, आरोग्याला चांगला आणि चवसुद्धा चांगली राहते. नंबर 2, केमिकल पेस्टिसाइड्स वापरत आहेत, म्हणजेच हे फवारे वगैरे आपण इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड वापरतो आळी वगैरे पिकावर येऊ नये म्हणून. ते आळी मरेल, पण ते फवारा पेस्टिसाइड्स किंवा इन्सेक्टिसाइड आपण मारतो ना, ते त्या पिकावर राहतं आणि तेच आपण खातो, म्हणजे त्याच्यातली पोषक तत्वसुद्धा कमी होतात. तर केमिकल पेस्टिसाइड्स मारतो आपण, हे कन्व्हेन्शनल फार्मिंगमध्ये करत होतो. तर ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये काय करावं लागेल आपल्याला, नॅचरल ऑर्गॅनिक पेस्टिसाइड्स. आता मी मगाच बोललो तुम्हाला की कडुनिंब आहे ना, त्याच्या काड्या किंवा पानं वाटून त्याच्यापासून जो कडू रस निघेल, ते सुद्धा तुम्हाला पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड म्हणून असं वापरता येतं. पण हे कडुनिंबाचा त्या झाडावर किंवा कशावर इफेक्ट होत नाही, रोपावर फळावर, ते आपल्याला आरोग्याला घातक नाही होत. थर्ड नंबर, हायब्रिड किंवा जिम सीड्स युज्ड, म्हणजे पारंपरिक शेतीत काय, तर हायब्रिड बिया वापरायच्या किंवा GM सीड्स वापरतात. तर ऑर्गॅनिकमध्ये मात्र ट्रॅडिशनल सीड्स यूज केला जातो, म्हणजे परंपरागत. आता काय केलं जातं बघा, आपल्याला लसूण मार्केटमध्ये ओरिजिनल कसा ओळखणार तुम्ही, तर ओरिजिनल लसूण तुम्ही की त्याच्या लसणाच्या जे हे आहेत त्याच्या पाकळ्या लालसर असतात आणि चवीला सुंदर असतो, तो झाला ओरिजिनल लसूण. पण आता अलीकडं मार्केटमध्ये एवढा मोठा लसणाचं कांदे येतात, ते पांढरट असतात, बेचव असतं, केमिकल न वापरले असतात. बिया म्हणजे थोडक्यात उत्पन्न वाढवलं जातं आहे, पण त्याची मूळ चव जी आहे, टेस्ट आहे किंवा आरोग्याला उपयोगी आहे, ते मात्र डाऊन होतं आहे. तर पुन्हा एकदा सांगेन तुम्हाला कन्व्हेन्शनल फार्मिंग आणि ऑर्गॅनिक फार्मिंगमधला डिफरन्स. कन्व्हेन्शनल फार्मिंगमध्ये पहिला केमिकल फर्टिलायझर्स वापर केला जातो, तर ऑर्गॅनिकमध्ये नॅचरल ऑर्गॅनिक फर्टिलायझर वापरला जातो. नंबर 2ला केमिकल पेस्टिसाइड्स वापरले जातात कन्व्हेन्शनलमध्ये. पारंपरिक शेतीमध्ये केमिकल पेस्ट म्हणजे रासायनिक पेस्टिसाइड्स वापरले जातात. तर ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये नॅचरल पेस्टिसाइड्स वापरले जातात किंवा ऑर्गॅनिक पेस्टिसाइड्स वापरले जातात. आणि थर्ड नंबर, हायब्रिड सीड्स वापर होतो कन्व्हेन्शनल शेतीमध्ये किंवा पारंपरिक शेतीमध्ये, हायब्रिड सीडचा वापर केला जातो. मात्र सेंद्रिय शेती म्हणजेच ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये ट्रॅडिशनल सीड्सचा यूज केला जातो. परंपरागत आलेले जे आहेत सीड्स, म्हणजे त्याची जात व्हरायटी बदलत नाही. आता गायीसुद्धा जुन्या काळात पांढरी गाय होत्या, आता अलीकडल्या काळात जर्सी आलेल्या आहेत. पांढरी गाय जे हे आहे ते ओरिजिनल सगळं, त्या पांढऱ्या गायचं तूप घ्यायचं म्हणलं तर 1000-1200 रुपये किलो असेल, तर आपल्याला जर्सी गायचं तूप 500-400 रुपयानं मिळेल. पण ते ट्रॅडिशनल कुठलं मग त्यात, तर पांढऱ्या गायचं दूध वगैरे, जे जुन्या पद्धतीचं जुनं तूप पांढऱ्या गायचं, ते जर जर्सी गायचं घेतलं तर ते 500नं मिळेल. पण ते कसलं असेल,
कन्व्हेन्शनल पद्धतीचा असेल तर ओरिजिनल तुम्हाला कुठून कसं मिळेल तर ओरिजिनल पांढऱ्या गायपासून ते दूध किंवा तूप तुम्हाला मिळेल. तर कन्व्हेन्शनल फार्मिंग आणि ऑर्गॅनिक फार्मिंगचा डिफरन्स काय आहे तर त्याला जे फळ आपण ऑर्गॅनिक पद्धतीनं सेंद्रिय पद्धतीनं पालेभाज्या फळं आणलं तर ते इतरांपेक्षा फ्रेश राहील, टेस्ट राहील, मार्केट राहील, पैसे जादा मिळतील, उत्पन्न कमी मिळेल, पण ओरिजिनल असेल, आरोग्याला हितकारक असेल, फायद्याचं असेल. मात्र जे केमिकल्स फर्टिलायझर वापरलेलं आहे ते आरोग्याला घातक असेल, इट क्रिएट डिसीजेस, इट कॅन क्रिएट इफेक्ट or affect on our body and dangerous to health also. So today we have seen page number 25 and unit number 1.3, the call of soil, a scent of rice, written by Venkat Iyer. And in this unit, writer Venkat Iyer focused on the importance of organic farming म्हणजे सेंद्रिय शेतीचं महत्त्व याविषयी आम्हाला पटवून द्यायचा प्रयत्न केला आहे. अँड केमिकल फर्टिलायझर्स अँड केमिकल पेस्टिसाइड्स अँड केमिकल insecticides and hybrid seeds are not helpful to our health. So turn towards organic farming, that is the main focus. Writer have tried to focus on organic farming. So interesting, so useful unit for the study, important unit for the health, important unit for the farming, important unit for day to day life, and important unit for the call of soil, a scent of rice is also important for taste and health. So today we are going to stop here by completing icebreakers on page number 25, and from tomorrow we are going to discuss about next part, that is page number 25, writer's background, and the remaining part of the unit 1.3, the call of soil, a scent of rice, for the next period. Till then, thank you. Okay.